नवरा बायकोच्या भांडणामध्ये 11 महिन्यांच्या पुतण्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील केडगावमध्ये घडली आहे। अवधूत मेंगवडे असं मृत चिमुकल्याचं नाव आहे। नवरा बायकोच्या भांडणात निष्पाप मुलाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। बायकोने नवऱ्याला मारताना हातातील त्रिशूल तिथे असलेल्या चिमुकल्याला लागला आणि त्याचा मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे। या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये पती पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यवत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। यवत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नितीन अजिनाथ मेंगवडे हे केडगावमध्ये राहतात। किरकोळ गोष्टीवरून त्यांची बायको पल्लवी सोबत भांडण सुरू झालं। त्यावेळी पल्लवीने नवरा नितीन याला मारण्यासाठी त्रिशूल उगारला, पण तो त्रिशूल बाजूला उभ्या असलेल्या भाऊजाईच्या कडेवर असणाऱ्या 11 महिन्याच्या बाळाच्या डोक्यात घुसला। यात त्याचा जागीच मृत्यू झाला। जखमी झालेल्या अवधूतला उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत अवधूतचा मृत्यू झाला होता। या घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी पल्लवी, तिचा नवरा नितीन यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे। कोणतीही चूक नसताना या 11 महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेत पोलिसांना वेगळाच संशय असून अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला का? आरोपींनी रक्ताने माखलेलं त्रिशूल आणि त्या ठिकाणचे रक्ताचे डाग पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला आहे। त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत।